श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज शुक्रवार होता आणि गुरुचरित्र पारायणचा 8वा दिवस. तर आज सांगता तर सकाळी नैवेद्य वगैरे 10:30पर्यंत दाखवा म्हणतात, तर ते दाखवलेलं होतं. पण जो गाईला चारायचा असतो ना, तो नैवेद्य तिथंच होता अजून. तर आता सायंकाळच्या वेळेला तो मी चारायला आली आणि नैवेद्यात ना एवढं सगळं ताट मी समोर ठेवलेलं, पण गाईनं काय खाल्लं असेल तर पहिल्यांदा ना बेसनचा लाडूच खाल्लेला आहे आणि नंतर तिनं मग पुरणपोळी खाल्ली. तर स्वयंपाक मुलांचा टिफिन वगैरे अगोदर करून दिला. त्यांना काय आज सुट्टी नव्हतीच. इथं बऱ्याच शाळांना सुट्ट्या होत्या पण ह्यांना नव्हती. तर त्यांचा टिफिन दिल्यानंतर परत स्वयंपाकाला सुरुवात केली. डाळीत ना थोडीशी हळद आणि तेल टाकते किंवा तूप लावायचं. आता डाळ घरचीच असल्यामुळे ती काय आम्ही धुवत नाही. विकतची असेल तर मग ती धुवावी लागते. आता घरची कशी आपण स्वच्छ ठिकाणी वाळवलेली असते आणि करताना सुद्धा ते व्यवस्थित असते, त्यामुळे धुवायची गरज पडत नाही. गरम पाणी करून मग त्यामध्ये डाळ शिजवून घेते. डाळ घरची असेल तर 3 ते 4 शिट्ट्यात व्यवस्थित शिजते. पण आता डाळ जास्त होती आणि कुकर छोटा होता, त्यामुळे नंतर पाणी एका पातेल्यात गरम करून उकळून त्या डाळीत टाकून थोडा वेळ ते शिजू दिलं की येळवणी पण निघतं. इथं घेवड्याची शेंग पण करायची चालू होती. भात लावलेला, कणिक मळून ठेवलेली होती. आता हे डाळ व्यवस्थित शिजलेली होती आणि पाणी टाकलेलं होतं, ते पण व्यवस्थित यामध्ये म्हणजे उतरलं होतं डाळीचा बऱ्यापैकी अंश. आमटीसाठी जे आपल्याला येळवणी काढायचं असते ते. नंतर आमटीची तयारी करून घेतली आणि तोपर्यंत ह्यातलं पाणी काढून त्यात पुरणाच्या चाळणीवरतीच असं ठेवते, म्हणजे पाणी सगळं त्यात निथळून जातं. आणि गूळ कट करून घेतलेला, तर कुकरमध्ये सुरुवातीला तूप टाकायचं, गूळ टाकायचा त्यात आणि मीठ टाकायचं चवीपुरतं. गुळावरती असं तूप टाकून घ्यायचं. थोडंसं पुरणामध्ये तूप टाकलं ना, पुरणसुद्धा चवीला चांगलं होतं. थोडीशी डाळ यामध्ये मिक्स करायला ठेवलेली, मी थोडीशीच ठेवलेली, यामध्ये पाणी जास्त नव्हतं त्यामुळं. नंतर इथं पापड कुरडई असते ते पण तळून घेतलं आणि भजीचं पीठ मळून ठेवलेलं. पालकची भजी अळूची भजी करायची होती. तर सासूबाईंनी हे पीठ मळून ठेवलेलं आणि त्यांनी मला पुरण वाटून दिलं आणि त्यांना जायचं होतं शेताला, त्यामुळं पुरण वाटून देऊन मग त्या गेलते. नंतर भजी वगैरे करून घेतलं आणि मग आता पुरणपोळ्या करून घ्यायच्या होत्या. पोळपटाला असं हे कापड बांधलं ना, कॉटनचा रुमाल वगैरे, पोळ्या चिटकत नाहीत अजिबात, त्याला व्यवस्थित लाटता येतात आपल्याला. आणि पीठ पण चांगलं सैलसर असंच पोळ्याचं पीठ भिजवून ठेवायचं. पोळ्याचं पीठ जेवढं चांगलं तुमचं असेल तेवढ्या मग पोळ्या छान मऊ लुसलुशीत आणि फुगतात सुद्धा. पिठावरती बरंचसंच राहतं आणि तुम्ही उंडा कसा करताय त्यानुसार पण. नंतर पोळ्या करून घेतल्या. पोळ्या म्हणजे तेवढ्याच नैवेद्यापुरत्या केल्या आणि अजून थोडं ह्यांना आणि नानांना नंतर जेवायला द्यायचं होतं. मग नंतर राहिलेल्या मग नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर केल्या. त्या आज आपण यात एक जोडी जेवायला घालू शकतो. 5 सुवासनीला घालतं, कोण 5 कुमारिकांना घालतं किंवा दान देतं. आता ज्याला जसं बरं वाटेल तसं करतात. ब्राह्मणांना दानसुद्धा देतात. तर मी आज एक जोडी जेवायला घालावं असं म्हटलेलं. तर हा स्वयंपाक सगळा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी केली तरी ना घेवड्याची आवडते म्हणून केलेली आहे मी थोडीशी. आणि इथं मग ताटं तयार करून घेतली नैवेद्याची. तुळशीची पानं पण आणून ठेवलेली होती. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. आता एक नैवेद्य असतो तो ग्रंथाचा असतो, एक स्वामी महाराजांचा, एक दत्त महाराजांचा आणि
एक कुळस्वामीचा असतो. तर एक कुळस्वामीचा आहे तो नंतर गाईला द्यायचा, ग्रंथाचा आपण खायचा आणि दुसरे 2 आहेत ते मग घरातल्यांना द्यायचे. आणि नैवेद्य दाखवताना म्हणजे यात स्वामींना आपण किंवा दत्त महाराजांना दाखवतो त्यावेळी ताट भरून असावं असं म्हणतात. म्हणजे रिकामं ताट ते दिसू नये आपण ज्यावेळी नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी. बेसनचा लाडू पण इथं ठेवलेला आहे मी. भजी आहेत, घेवड्याची शेंग, पापड वगैरे सगळंच. तर आज परत स्वामी सारामृत पण वाचा म्हणतात आणि आपण जो ग्रंथ होता गुरुचरित्र त्याचं तर त्यातल्या पण ना पहिल्या अध्यायातल्या 5 ओळी तरी वाचायच्या असतात आज. आणि मग ग्रंथ बंद करून ठेवायचा आणि तो मग कापडामध्येच बांधून जिथं आपला सारखा हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित. तर पाटावरती पाण्याचं चौकोन करून घेतला आणि त्यावरती नैवेद्य अर्पण केलेला आहे मी. आणि जो कुळस्वामीचा आहे तो मी वरती कुळस्वामीजवळच ठेवलेला आहे म्हणजे आपल्या देवघरात. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घेतल्यावरच म्हणजे तो नैवेद्य अर्पण केला जातो असं म्हणतात. नंतर आरती वगैरे, आता दत्त महाराजांची आरती काय अशी येत नव्हती त्यामुळे ती मोबाईलवरतीच लावून केलेली आहे. तर आता ही आरती वगैरे सगळ्यांसोबतच करायची असते. दिदू पैसे नाही द्यायचं काय नुसतं ए दिदा तू कुणाच्या घरी आली? कुणाची आत तू आहे? कुणाची आत तू? तर यांना जेवायला वगैरे घातलं. मग ती गेल्यानंतर आता मला किचन आवरायचं होतं. सगळा पसारा तसाच होता तिथले तिथं. तर नंतर कंटाळा म्हणजे बराच सकाळपासून मला वाटतं 1 वाजलेलं चालू होतं. पण म्हटलं ही भांडी आता ठेवली तर नंतर तर खूपच कंटाळा येणार, ती वाळून जाणार. त्यामुळे ती पण लगेचच घासून किचन कट आवरून घेतला. हे होईपर्यंत मला 2 वाजल्या. श्री स्वामी समर्थ.